नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, मी निखिल सावंत तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर मी आता व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि खूप दिवसानंतर वेळ भेटला आहे कुठेतरी बाहेर जायला. आणि मी माझ्या फॅमिलीसोबत आज आलो आहे अलिबागमध्ये. अलिबागमधील हा मागे तुम्हाला बीच दिसतो आहे, तो कुलाबा बीच आहे. आणि इथून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर हा मागे तुम्हाला किल्ला पाहायला मिळतो आहे, अलिबागचा कुलाबा किल्ला. तर आम्ही थोड्या वेळातच आता किल्ल्यावर झालो. तिथं मागे भरतीचा टाईम आहे. जर पाणी कमी असेल तर आम्ही चालत जाऊ, नाहीतर आम्हाला बोटीने जावं लागेल. तर मित्रांनो, आता आम्हाला बोटीच्या तिकीटे भेटल्या आहेत ना. आम्ही आता भाऊ आणि मी आता तिकडे किल्ल्यावर चाललो आहोत. की समोर जी तुम्हाला बोट दिसते, महाराजांचा झेंडा दिसतो, त्या बोटीत आम्हाला जायला सांगितलं. आता मी चाललो आहोत बोटीतून. मित्रांनो, आता आम्ही किल्ल्याच्या दरवाजाच्या मागे पोहोचलो. मागे जो तुम्हाला दिसतोय तो किल्ल्याचा दरवाजा आहे. मित्रांनो, दरवाजापासून थोडे पुढे आल्यावर डाव्या हाताला आपल्याला भवानी मातेचं मंदिर दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे बांधकाम मजबूत करून या किल्ल्याला मुख्य नौदल स्थानक बनवले आणि या किल्ल्याची जबाबदारी धैर्यसारंग व मायनाक भंडारी यांच्याकडे देण्यात आली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1681 छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्ल्याची निर्मिती केली. मित्रांनो, हा समोर जो तुम्हाला पडक्या अवस्थेत वाडा पाहायला मिळतोय, असं म्हणतात हा वाडा कान्होजी आंग्रेंचा वाडा आहे. ही समोर जी तुम्हाला इमारत पाहायला मिळते, कदाचित त्या काळी ती 2 किंवा त्याहून अधिक मजली असावी, कारण ह्या समोर ज्या तुम्हाला पायऱ्या दिसत आहेत त्या वरती जाण्याचा मार्ग असावा. थोडे पुढे आल्यावर उजव्या हाताला आपल्याला विनायकाचं मंदिर पाहायला मिळते. या मंदिराचे बांधकाम 1759 साली राघोजी आंग्रे यांनी केले होते.
गणपती मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला महादेवांचे मंदिर पाहायला मिळते, तर उजव्या बाजूला आपल्याला हनुमंतांचे मंदिर पाहायला मिळते. मित्रांनो, गणेश मंदिराच्या समोरच आपल्याला एक तलाव पाहायला मिळते. या तलावाला पुष्करणी तलाव असे म्हणतात. मित्रांनो, किल्ल्याच्या मधल्या भागी यांना तुम्हाला एक तलाव पाहायला मिळते. या तलावाचं वैशिष्ट्य असं आहे की किल्ल्याच्या चारी बाजून खारे पाणी असून सुद्धा तलावाचे जे पाणी आहे ते तुम्हाला गोडच पाहायला मिळेल. तर मित्रांनो, इकडे तलावाच्या वरच्या बाजूलाच तुम्हाला समाध्या पाहायला मिळते. आता कोणाच्या समाध्या आहेत ते त्यांच्यावर नाव वगैरे नाही आहे, पण इथे प्राचीनच काळातल्या समाध्या तुम्हाला पाहायला मिळतील. अवस्था खूप बिकट आहे, इकडे गवत वगैरे उगवलं आहे. मित्रांनो, या किल्ल्याचे वैशिष्ट्य पाहायला गेले तर या किल्ल्याच्या बांधकामासाठी चुन्याचा आणि शिसाचा वापर खूप कमी प्रमाणात केला आहे. या किल्ल्याचे बांधकाम बघितले तर एकावर एक दगड ठेवून याचे बांधकाम केले आहे आणि या दगडांमध्ये विशिष्ट असा गॅप ठेवला आहे. त्याचे कारण असे आहे, जेव्हा समुद्राच्या लाटांचा मारा जेव्हा भिंतींवर होतो तेव्हा तो लाटांचा प्रेशर भिंतींवर डायरेक्ट आदळू नये त्यासाठी जो गॅप ठेवला आहे, त्याच्यामुळे जेव्हा पाणी जाते तेव्हा त्या पाण्याचा प्रेशर कमी होतो आणि त्यामुळेच या भिंतींना कोणती हानी होत नाही. त्यासाठी जे बुरुज दिसत आहेत किंवा भिंती दिसत आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला गॅप पाहायला मिळतो. हा समोर जो तुम्हाला दरवाजा पाहायला मिळतोय, या दरवाजाला दर्या दरवाजा, ढाकटा दरवाजा, यशवंत दरवाजा आणि हा दक्षिण दिशेला आहे त्यामुळे याला दक्षिण दरवाजा असे देखील म्हटले जाते. दरवाजाच्या आतील बाजूस तुम्हाला खोल्या पाहायला मिळतात. या खोल्यांना देवड्या असे म्हणतात. त्या काळी या ठिकाणी पहारेकरी विश्राम करत असत. ह्याच्या समोर जे तुम्हाला पाहायला मिळते ते त्या काळचं शौचालय आहे. तुम्ही पाहू शकता त्या काळी सुद्धा कशी उत्तम सुविधा केली होती. तोफानं कुठं बसते बाबा? तोफानं बसण्याची जागा आहे का? ह्या जुन्या वस्तू आपल्या जपल्या पाहिजे. तुम्ही बसताय वरती.
तर मित्रांनो, आता आपण उभे आहोत. आपण जेव्हा आलो होतो तेव्हा आपल्याला जो पहिला मुख्य दरवाजा पाहायला मिळाला त्याच्या वरच्या बाजूस आता आपण उभे आहोत. मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला आणखी आपल्याला 2 तोफा पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आम्ही संपूर्ण किल्ला फिरला आहे आणि आता इकडे परतीचा मार्ग पकडत आहोत. हे बोटवाले आमच्या इथे थांबले. त्यांना आता ते तिकीट काढलं आहे 200 रुपयाचे. त्यांना तिकीट देऊन रिटर्न आपण चाललो परत कुलाबा. आता आम्ही कुलाबा किल्ला फिरून आलो आहोत आणि आता आम्ही आहोत कुलाबा बीचवर. तर यापुढे सुद्धा मी जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. तुमच्यापर्यंत नक्की मी जास्तीत जास्त ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन. तर भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.